हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते तुमचं या चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे. ती आमच्या गावाकडे बनते आणि आज तोच रानमेवा आमच्या गावाकडचा आज आणलाय. तर तुम्हाला दाखवणार आहे मी आज मी काय बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि ते आता चाळून घेणार. तुम्हाला दाखवते गावाकडनं काय आणलंय रानमेवा. बघा, ह्याला केन असं म्हणतात. एक मिनिट, केनाची भाजी असं म्हणतात. बघा तुम्ही, पाणी सांगते. ओळखला असाल तर तुम्ही बघा, गावाकडचे असाल, शेतकरी असाल तर तुम्ही ओळखाल. याला आमच्याकडे केनाची भाजी म्हणतात, तुमच्याकडे माहीत नाही काय म्हणतात. तर याचे मी आज मुट्टे बनवणार आहे, म्हणजे तांदळाच्या पिठाचे. आणि ह्याच्यामध्ये काय काय लागतं, एकदम थोडंसं, जास्त काही लागत पण नाही. आपलं थोडं घरगुतीच जिरा टाकायचा असेल तर जिरा, किंवा ओवा पण टाकायचा असेल तर ओवा पण टाकू शकतो. सगळ्यात पहिलं तांदळाचं पीठ लागतं. 4-5 टमॅटो भरपूर लागतात ह्याच्यासाठी, आपल्या ह्याच्यानुसार. मला टमाटर आवडत मोठ्यामध्ये जास्त, म्हणून मी टमाटर जास्त ॲड करते. तांदळाचं पीठ, तिखट, मीठ, हळद, मिरची टाकायची असेल तर मिरची, नसन टाकायची तर नाही टाकायची. ओवा टाकायचा असेल तर टाकायचा, नसन टाकायचा तर नाही टाकायचा. आणि मस्तपैकी हे आपण आळूच्या वड्या कशा करतात ना, सेम तसंच आहे. त्याच्यामध्ये बेसन पीठ वापरतात, ह्याच्यामध्ये फक्त तांदळाचं पीठ. आणि अळूच्या वडीमध्ये सुद्धा बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ अर्धा अर्धा करून वापरतात. ह्याच्यामध्ये फक्त तांदळाचं पीठ वापरतात. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला कळण मुट्टा म्हणजे काय असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, पहिल्यांदा हे पीठ चाळून घेऊया. भरपूर दिवस झाले ना, कारण की काही बनवलं नाही, त्याच्यामुळे पीठ भरपूर दिवसाचं तसंच आहे. तर बारीक बारीक किळे लागायला दिसले मला ह्याच्यामध्ये, म्हटलं चाळून घेते. आणि मग ह्याच्यामध्ये आपण चाळल्यावर मस्तपैकी तिखट, मीठ, हळद आणि टमाटो, मिरची टाकून घेऊ. तुम्हाला पाहिजे तेवढं पीठ घ्या, अंदाजानुसार, तुमच्या अंदाजानुसार. आणि मस्तपैकी मुट्टे तयार करायचे आणि मस्तपैकी तळून खायचे. आता पावसाळा सुरू झालाय ना, पावसाळ्यामध्ये आमच्या इकडे भरपूर रेसिपी केल्या जातात. मुट्टे, अळूच्या पानाच्या वड्या. घरी तर अंगणभर असं लागलेलं असतं अळूच्या पानांचं. मी पण माझ्या कुंडीमध्ये लावले, पण ते छोटे छोटेच पानं झाले अजून, कारण की छोट्याच कुंडीत लावले म्हणजे ते छोटेच पानं झाले. माहीत नाही ते वाढतील का नाही, की भरपूर दिवस झाले लावले आणि भरपूर दिवस झाले एवढेच पानं आहेत. त्याचे एवढे पानं झाले की ती मरून चालले. माहीत नाही त्याला काय करावं लागेल वेगळं. तर तोपर्यंत बघा, आता ह्याच्यामध्ये मी टमाटे टाकणार आहे. एवढे बघा. आता हे छोटे छोटे आहेत म्हणून एवढे घेतले. जर हे मोठे असते तर जास्तीत जास्त 3 ते 4 घेतले असते. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी सगळं तिखट, हळद, मीठ आणि मिरच्या नाही टाकल्या, कारण की दादू आणि श्रावणी खाणार आहेत. त्याच्यामुळे मग ते एखादी मिरची लागली तर मग त्यांचा मूड जातो खायचा, आणि म्हणून मग मी मिरची नाही टाकत. मग ह्याच्यात आपल्याला जेवढं पाहिजे तिखट तेवढं तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर चिरायची, मला कोथिंबीर टाकायची चिरून बारीक, आणि टमॅटो बारीक चिरायचे, आणि हळद आपलं रेग्युलर आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये सोडा खायचा, सोडा टाकायचा असेल तर टाकू शकता, नाही टाकला तरी चांगलंच आहे. आता हे आपण मिक्स करायचं ह्याच्यामध्ये मस्तपैकी, आणि याचा गोळा तयार करायचा पिठाचा, या पूर्ण मिक्स करून. तर हे बघा, झालंय माझं मळून, मस्तपैकी मळले, सगळं मिक्स करून घेतले. आणि आता आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे करायचे. बघा असं. आणि जसं पानाची वडी करतो का, आळूच्या पानाची वडी, सेम तसंच हे वाफायला ठेवून द्यायचं. तुम्हाला दाखवते, थांबा. हे बघा असं. आता मी पाण्याचं पातेलं ठेवलंय
आणि मस्तपैकी परातीला त्याला तेल लावलंय थोडंसं आणि आता हे अशी बारीक छोटे छोटे गोळे करून त्याच्यामध्ये वाफायसाठी ठेवायचं आणि नंतर मग हे वापरून झाले ना की मस्तपैकी तळायचे आणि गरम खायचं. ह्याला जास्त टाइम पण लागत नाही, लवकर होतो. आणि आमच्या इकडे ना पावसाळ्यामध्ये भरपूर खातात, ह्याची भाजी करून खातात, केनाचे मुटे करून खातात. आणि पावसाच्या टायमामध्ये ना भरपूर रानमेवा उगवतो ना आता, तर भरपूर असा. पण आता कसं आम्ही इकडं असल्यामुळे आम्हाला तेवढं काही खायला भेटत नाही. पण आता जे माझे दीर होते ते गावाला गेले होते, तर त्यांनी आणलं, माझ्या सासूबाईंनी पाठवलं. इकडं भेटत नाही आम्हाला म्हणून. आणि आता ते गावाला गेले ना की आणतच असतात काही ना काही, त्याच्यामुळे पाऊसभर आम्हाला भेटतं खायला गावाकडचा जो रानमेवा असतो. तुम्ही माझी मागची व्हिडिओ बघितले असाल ना, तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी भरपूर माझ्या गावाकडून आलेलं रानमेवा तुम्हाला त्याच्या भाज्या दाखवलेल्या आहेत. तुम्ही माझ्या व्हिडिओ शेवट जर बघत असाल ना, एक कायम बघत असाल एकसारखी, तर तुम्हाला माहिती पण असेल. तर अशा प्रकारे मस्तपैकी हे बनलं आणि तळलं की तुम्हाला मी तळल्यावर दाखवते. हे पहा सगळे असे ठेवले आणि आता हे मस्त शिजू द्यायचे आणि 15-20 मिनटं 15 मिनटं शिजू द्यायचे आणि नंतर तळायचे. मस्त छान लागतात. आणि बिन तळले पण खाल्ले ना, बिन तळलेले पण मस्त छान लागतात. तर चलो आता मी व्हिडिओचा इथं शेवट करते. माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.